नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. झेडपी सदस्याने प्रेम प्रकरणात फसवणूक केल्याचा महिलाचा आरोप. रायगडमधील खालापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी निषेध मोर्चा. उपवर्गीकरणाच्या विरोधात आठवले गटाकडून जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटात गेलेल्या ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरे म्हणजे आयत्या बिळात नागोबा. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. बँड वाजला की चालले नाचायला. लग्न कुणाचं आहे माहीत नाही. गिरीश महाजन यांची ठाकरेंवर टीका. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ लातूरमध्ये विराट महामोर्चा. उपवर्गीकरणाची मागणी मान्य न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा. बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर. बेकरीतून आणलेल्या केकमध्ये उंदराची विष्ठा. केक खाल्ल्यानंतर त्रास झाल्याचा नगरसेविका हर्षाली गायकवाड यांचा गंभीर आरोप. बुलढाण्यात सैलानी बाबा दर्गा परिसरात कर्मचाऱ्याकडून भाविकाला मारहाण झाल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बुलढाण्याच्या मलकापूर येथे मातंग समाजाचा भव्य मोर्चा. मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण मागणीसाठी मातंग समाज आक्रमक. मूर्तिजापूर शहरातील प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य. प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला. लातूर औसा महामार्गावर एसटी सह 3 स्कूल बसचा विचित्र अपघात. एसटी बसने रस्त्याच्या कडेला लावलेल्या 3 स्कूल बसला धडक दिली. 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी. शिर्डीत साईंच्या चरणी भक्ताची अनमोल भेट. 2,14,000 रुपयांहून अधिक किमतीची आकर्षक चांदीची मूर्ती साईंच्या चरणी अर्पण. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक कारणातून महिला चालत्या कारच्या बोनेटवर बसल्याची घटना. व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल. रेल्वेमध्ये प्रवासी अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावून पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. आगीच्या गंभीर धोक्यामुळे सहप्रवाशांचा हस्तक्षेप. आसाममध्ये पुरामुळे प्रचंड हाहाकार. 763 गाव पुराच्या पाण्याखाली. पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून आता 68 वर पोहोचली. जालन्यातील नवीन मोंढ्यातील गोडाऊन फोडून सोयाबीन चोरी करणारी टोळी जेरबंद. 21 क्विंटल 50 किलो सोयाबीनचा 2,05,000चा मुद्देमाल जप्त. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीची बातमी अफवा असल्याचे निष्पन्न. आयोग आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार. MPSCचे अध्यक्ष विवेक भीमराव यांच्याकडून स्पष्टीकरण. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात 6 चोरट्यांचा धुमाकूळ. दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवत मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरट्यांचा पळ. उल्हासनगरमध्ये जातीय वादाच्या कारणावरून आईकडून मुलीची हत्या. प्रेम संबंधाला विरोध असल्याने ओढणीने गळा ओढून मुलीची हत्या. आरोपी आईला अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.